काय चाललंय भावा? हा बसला इथं निवंत. काय आता लिंबाला फाशी घ्यायची राहिली फक्त, बाकी काय नाही राहिलं. कर ए विड्या, असं काय करतो तू? काय झालं? ती बायको 17 बऱ्या माहेराला जाते. अरे बायको माहेरी जाते ना, काढू की आपण सोल्युशन. अरे गावाने आपल्याला वावळूनच टाकलेले, हीच काम आहेत आमची. तू सांग फक्त काय करायचंय. काय पण करा, काय पण करा, हाना मारा तिकडे, सासरा मारा, त्याला फाशी द्या, पण माझी बायको परत माहेराला गेली नाही पाहिजे. हा म्हणजे बायको माहेरी नाही गेली पाहिजे, एवढंच होय. अरे याला सांगा, आपण असलं किती सॉल्व्ह केलं तेव्हा. 5 मिनिटात तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तुझी बायकोच माहेरी थांबणार नाही, लगेच आज संध्याकाळीच घरी येते का नाही बघ पळत. नाही आलो. नाही आल्यावर काय करणार ते सांग. डाब घेऊन येणार का आम्हाला घरी? हा तरी जमत. हा जमन का बोल. अख्खा डाबा बुक करतो. चालतंय. तुझी बायको आज संध्याकाळी बघ नाही माहेरून घरी आली ना, तिथून पुढे सांग आम्हाला. चालेल का? लागू का आम्ही तयारीला मग? लागा तयारीला. आणि ए वेड्या, फाशी बिशी घेऊ नको बरं का. बरं लागू का आता कामाला आम्ही? लगेच तयार लागा, काय पण करा कडे. हा बायको काय गेली नाही पाहिजे. ऍडव्हान्स आम्हाला कामाला. अरे बायको काय येऊ दे ना, आधी लागा. म्हणजे तुला आमचा विश्वास नाही. हे चले बाबा, हे चल जा. नाही नाही नाही, विश्वास आहे. मग काय ते करा लय मग वाईट आहे. ऍडव्हान्स दे. चल ऍडव्हान्स काढ. चल 500 रुपये देऊन टाक. चल आम्हाला ऍडव्हान्स. खर्च आहे, पेट्रोल आहे. मग. हा आणि मग आता राहू दे की काय. अरे काय विचार तुम्ही. करतो, बायको महत्वाची 500 महत्वाचं आहे तर. नाही ह्याच्यामुळेच वहिनी गेल्या असतील बरं का सोडून. तुला कळलं ना आता आम्हाला तिथं गेल्यावर काय भानगडे. पण संध्याकाळी बायको नाही तुझ्या घरी आली ना, तिथून पुढे आमचं नाव बदल. अरे मला जास्त घाबरायला लागलंय तुला. तिला काय करतो? अरे बायको घरी आल्याशी मतलब ना, बाकी हे देऊ टाकते हे चल जाऊ नका. दे. नाही राहत. हा जाऊ का मग? ए वेड्या जाऊ का? बायको आली पाहिजे पण. येणार. गजरा घेऊन जसं नाही काही. हा गजरा नाही, झेंडूचा हारच आहे तुला. चला. आईला आता काय करतात काय माहिती नेमकी. भविष्य सांगणार, ज्योतिष बघणार, सगळंच खरं सांगणार. ए भविष्य बघणार, ज्योतिष सांगणार. आम्हाला पण बघायचे. पाणी आण रे, पाणी दे त्यांना. बघितलं पाणी बर. एवढं ऊनच आले. उन्हात आणाचा आम्हाला परवा नाही, आम्ही फक्त भविष्य सांगायचं काम करतो. बालका हात दाखव की भविष्य सांगतो. पाणी घ्या अगोदर. हा भविष्य सांगायचं. काय ठसका लागला? नाही बेटा चुटकुलेश्वर, हे घे. हा माझा शिष्य, नवीनच शिकतोय. ए वेड्या तिकडं. हा तर भविष्य सांगायचं असेल, तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की सांगा, आम्ही तुमचं भविष्य सांगू. कशावर? कपाळावर, हातावर, कशावर? कपाळावर. म्हणजे काही लोक माइंड रिडिंग करतात. तसलं काही नाही बालका, फक्त भविष्य सांगणार. हात पुढं कर फक्त तुझा. उजवा डावा? उजवा हात पुढं कर. वा 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 वा. हस्तरेषा आहेत का काय? अहो एखाद्याची पत्रिका नसेल एवढी सुंदर याची हस्तरेषा आहे. कुठल्या छापखान्यातून प्रिंट आणला होता काय? ही का? हे का? हा हे बघा काय ह्या रेषा आहेत. अहो रेषा आहे का हायवेचं डांबरीकरण आहे? अशा स्पष्ट दिसत आहेत मला रेषा या. हिला काय म्हणतात? काय म्हणतात? प्रेमरेषा. प्रेमरेषा तुमची ही ठळक आणि स्पष्ट दिसतीये, उत्कृष्ट दिसतीये. यावरून एकच अनुमान सांगतो मी तुम्हाला, तुमचा प्रेमविवाह झालाय. खरं का खोटं? खरंय. प्रेमविवाह झालाय. मुलीचं घर तुमच्या घराच्या उत्तरेस आहे. तुमच्या नात्यातून, लांबच्या नात्यातून जवळची पाहुणी लागते. खरं का खोटं? खरंय. एवढं ॲक्युरेट कसं काय हा लागलं? ना. विवाह होऊन 1 वर्ष झाली पण मुलांचं अजून तुमचं काही ठरलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला एकही मुलबाळ नाही. खरं का खोटं? ती म्हणते मला नाही का माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं, तर मला तुम्हाला ताप द्यायचं नाही. तुम्हाला बुलेट घेऊन देऊ वाटते. मग आता काय गाढवाचे पाय बसवलेत काहीला? काय? स्वतःच्या पायावर पैसे कमवायचे म्हणते. आणि एकच सांगतो बालका तुला, पैसा भरपूर येतोय तुझ्याकडे. हा. पैसा मात्र आम्हा फाय पर हाताला तुझ्या कात्री आहे. भोळेपणाचा फायदा घेती जिथं तिथं तुझी फसवणूक होती. खरं का खोटं? खरंय. हा पैसा खूप आहे तुझ्याकडे, पण तुझ्या हाताला कात्री असल्यामुळे पैसा पैसे टिकत लय नाही. येतात. मी लय लोक फसवतात बी यांना कुणी येऊन टोपी घालून. असं काही नाही, पैसे येतात पण जातात कसे कळतच नाही. तेवढेच येतात, त्याच्यापेक्षा जास्त जायला लागलेत. म्हणून मी आता ना भोळा आहे बालका तू. तुझ्या भोळेपणाचा फायदा घेऊन लोक तुझे पैसे लुटतात. काय करावं लागेल तुम्हाला वाटतं? काय करावं लागन? उपाय सांगा ना याच्यावरती. यासाठी एकच उपाय, कुठली तरी पिढा तुझ्या घरात तुझ्या सोबत नांदतीये, तिला तिच्या घरी पाठवून दे म्हणजे होईल. पिढा नांदती?
कोण पिढा म्हणजे आमच्या बुधवाद आहे का? भूत बाधा नाही रे, मग? कोणतरी पाहुणी बरेच दिवस तुझ्या घरात येऊन बसली, तिला तुझ्या घरी पाठवून दे. काय लिंबू बिंबू उतरून टाकायचं पुढं? पाहुणीचा नाही विषय, ही बहीण आहे माझी हा आणि तिचं लग्न झालेलं आहे पण ती माहेरी आलेली. हा मग ते आता आमच्यासाठी पाहुणी झाली का आम्ही घरातली समजतो पण तिला. पण पाहुणी झाली ना ती बालका लग्नानंतर. नाही पण मी घरातलीच आहे ना, पाहुणी कशी काय होईल कर दादा. मी काय चला, म्हणलो? हिला भविष्यापेक्षा जास्त कळते. चला नाही, 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 थांबा थांबा मला माझं पण भविष्य बघायचं नाही आधी दादा. आमच्या दोघांचं. हा थांबा हा आमचं डावा ते डावा हात द्या. वा 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 वा, ह्याला काय म्हणतात? काय जोडा. अच्छा हो हो, आम्ही काय सुंदर हात हस्तरेषा मी पहिल्यांदा पाहतोय हिची, बरं का. तुमचा राहू द्या आता. हातातून स्पष्ट दिसतंय, काय हातातून स्पष्ट दिसतंय तुम्ही चांगल्या घरात गेलेला आहात. नवरा तुमचा अतिशय चांगला आहे, पण थोडा तुमच्या मुठीत आहे. खरं का खोटं? सगळंच कुठं सांगता, मुद्द्याचं सांगा फक्त. नाही नाही, प्रेमविवाह झालाय. प्रेमविवाहाच्या आधी तो तुमच्यावर जबरदस्ती करत होता, त्याची मर्जी लादत होता, पण आता तुम्ही त्याचं काही चालून देत नाही. खरं का खोटं? हा ना, ते माझं लई झालंय, दुर्भाग्य झालंय तेवढं. अगदी ताटा खालचं नाही, पार त्याला डबड्या खालचं मांजर करून टाकले तुम्ही. खरं का खोटं? आता तुम्ही भविष्य सांगता का माझ्या चवाट्यावर गंमत लावली? बरं, एक महत्वाकांक्षा तुमची दिसती इथं. महत्वाकांक्षा रेषा अशी खालून वर येऊन अशी गोल 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 फिरून बसली जागेवर. एवढी गोल फिरली? हा, दिसणार नाही, त्यासाठी माझी नजर लागेल. महत्वाकांक्षा आहे तुमची उद्योगपत्नी बनण्याचं. हा ना, ती सारखं म्हणतात ती मला काहीतरी टाकून द्या, काहीतरी टाकून द्या, करायचंय. कपड्याचं टाकून द्या ना, काहीतरी टाकून द्या म्हणते. हा, एकदा बालका हिला घराबाहेर तू पाठवली, तिला स्वातंत्र्य दिलं, तिला स्वतःचा व्यवसाय टाकून दिला, तर ती तुझ्यापेक्षा जास्त प्रगती करून दाखवेल. बघा त्यांना कळलं पण तुम्हाला कळाना. अहो, धनरेषा अशी धान 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 करीत पुढे निघून चालली ह्यांच्या हातातनं. तुम्हाला सांगतो, एकदा त्यांनी व्यवसाय चालू केला तर ती गाडी सुद्धा दिसणार नाही. डायरेक्ट 4 चाकी येईन तिच्या जागी. असं पत्रा दिसणार नाही, मग डायरेक्ट राजमहल दिसन इथं तुम्हाला. एवढं तिला बस मी टाकून देतो. आता एवढे योगा योगाने आलात ना, तिचं राहू द्या. आता ह्याचं बघा एकदा, हिचा भाऊ आहे, माझा मेव नाही. अच्छा, मेवना आहे का तुमचा? वा 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 वा. आधार कार्ड निघलंय का बाळा? नाही अजून तरी नाही. निघणार पण नाही, का हो? कारण तुला मिशाच योगा योगाने आलेले दिसते. तुम्हाला टाकायचं काय त्याच्यात? काय बरं, ते जाऊ द्या, ते जाऊ द्या. मी काय म्हणतोय, तुला बनपाव फार आवडतं वाटतं. बनपाव आपलं म्हणजे काय? तुम्हाला हातावून कळलं काय? हातावून नाही, ह्याच्याकडे बघून कळलं. अहो, बनपाव खाऊन खाऊन फुगलंय नुसतं हे. याला जरा भाजी भाकरी ही खाऊ घाला. म्हणते त्याला नाश्त्याला एक इथून जाऊन देत नाही पाव विकणारा. हा, म्हणजे रोज ह्याला बोकंडी पाव टाकलाय का? सकाळ सकाळ ही बी उठत दात घासी तिथं जात घेत. काय बालका कुत्र्यासारखा पाव खातो? हे पाय बी वर करतं का कधी कधी? नाही इतकं नाही. तुम्हाला भोपळा आवडतो का? लग्नाचं बघा ना माझ्या नाही नाही, तुम्हाला बी भोपळा आवडतो काय? नाही का हो? नाही, जरा भोपळ्यासारखे जास्तच झाले. माझ्या भावाचं माप काढायला लागले. सगळं खरं नसतं बोलायचं. ए, चाललो बिचारा. तू काय बोलायचं? ते बोला ना लग्नाचं सांगा महत्वाचं. लग्नाचं सांगा, हा होईन का नाही? लग्नाचा अतिशय सुंदर योग आहे याचा. कस काय काम नाही करीत, कस काय योग आले त्याचे? म्हणून तर सांगितलं ना, अतिशय सुंदर योग आहे. लग्न करून सुखी झालाय का आतापर्यंत माणूस? अजून पोत्यात सुद्धा बसायचं नाही परत त्यो. हा, मग तेच सांगतो, लग्न करून कुणी सुखी होणार नाही. हा सुखी झालेला आहे म्हणजे याचा अर्थ आयुष्यभर याचं लग्न होणार नाही, याला तसाच सोडून द्यावा लागणार आहे. कळलं का कशामुळे झाले, कशामुळे? ह्याला उपाय सांगा आणि ह्याला इथून लग्न करून त्या बायकोच्या बरोबर तर राहीन त्यो तिकडे. पहिलं दाजीच्या घरातून बाहेर काढा. दाजी कमवून आणतं, हे फुकट इथं बनपाव खात बसले. कसं काय याचं लग्न व्हायचं? पण माझा भाऊ बारीक आहे अजून. बारीक आहे. बारीक आहे म्हणजे? अहो, एवढा मोठा झालाय, हा बनपाव खाऊन टारा टारा पाजला, ह्याचा गॅस भरला तर 4 घरांचं जेवण होईल त्याच्यावर. कळलं का तुला भविष्य तुझं? आता तरी ऐका ना, याचं राहून द्या. याचं कळलं तुला, आधी तुझ्या पाया उभं राहायचं. ही पायावर जशी उभं राहायचं, उभा करायचा प्रयत्न करा, स्वतःच व्यवसाय. ह्याला हाकलून देऊन याला कुठं काम धंद्याला लाग म्हणतोय मी. तेव्हा कुठं तू- एखाद्या गॅरेजवर जर गेला असतं ना, आता 1000-2000 झालं असतं, लग्न झालं असतं. कळलं? ते राहून द्या. माझ्या बहिणीचं बघा, ही बहीण आहे. हा माझं बघा काय थोडं सारखं. वहिनी हीच त्या डरगळ्याची बायको का? हिलाच माहेरी सासरी न्यायची परत? काय 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 नाही, काय भविष्य तुमच्या बहिणीचं बघायचं म्हणजे थोडी आम्ही चर्चा केली आधी. चांगलं भविष्य सांगायला पाहिजे ना. हे घ्या. वा 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 वा, सुंदर हात आहे, चांगला हात आहे. फक्त वरती एक रेष, खाली एक रेष, बाकी सगळं इटालियन मार्बल. काय म्हणजे एवढी क्लीन रेष दिसते कशी? अहो, रेषा म्हणजे काय? अहो, हात आहे का आरसा आहे तेच कळत नाही मला. बघितलं तर तोंड दिसन, एवढ्या स्पष्ट रेषा दिसत आहेत मला. अरे हे प्रेम रेषेवरती काळा तिळ आहे हिच्या. म्हणजे काय अडचण आहे का? तुझा नवरा काळा आहे की नाही?
हाय रेषा एवढ्या तुटाक तुटाक रेषांमध्ये गॅप म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या दातात गॅप आहे की नाही? यांच्या रेषांवर नवऱ्याचे दात कळतात. प्रेम रेषा आहे. आणि प्रेम रेषेमध्ये असं तोंड आहे म्हणजे तुझा नवरा बोकडावानी दिसतो का नाही? काही पण नाही तसं नका म्हणू. तिने तिच्या चॉईसने ती म्हणली करीन. बघा बघी झालेली आमचं ही घरच्यांनी जमून आणलेलं लग्न आहे. तेच मी म्हणतोय, दिल आया बोकडे पे तो नवरा क्या चीज आहे. चला पण तुम्हाला एक सांगू का ताई, काय तुमची हस्तरेषा ती हितपर्यंत सरळ आलेली आहे. ऐका ना, तिला 3-4 वर्ष झालीत मुलबाळासाठी. ती डॉक्टरकडे पण जाते, त्याचं पण बघून घ्या. हा हा हा. तुझी हस्तरेषा इथं येऊन अशी जरा तिरकी झाली, याचा अर्थ काय माहितीये का तुला? काय नवऱ्याच्या नशिबात द्विभार्या योग दिसतोय मला. म्हणजे 2 बायकांचं प्रेम. काय सांगता? काय बोलता तुम्ही? आता जे लिहिलेलं आहे तेच मी सांगतोय. ह्या आता इथं माहेरी बसल्यात, तिकडं नवरा काय करत असं सांगू शकत नाही मी. ताई खरंय बरं का, पण हे त्यांचं म्हणणं तुम्ही आता महिना झाल्यात येऊन इथं. महिना झाला तरी नवरा फोन करत नाही लवकर या म्हणून. खरं का खोटं? खरंय खरंय खरंय. नवरा ह्यांची काळजी करत नाही, नवरा निवांत तिकडे राहतोय, बायको जरी माहेरी गेली तरी. खरं का खोटं? खरंय खरंय खरंय. याचा अर्थ नवरा तिकडं का राहतोय निवांत? आता लक्षात आलं का तुमच्या? खरंय खरंय. का बसले ना ताई, काय खोटं म्हणजे त्यांचं सांगतात काही का? लफडं आहे का दुसरीकडे? आणि लफडं म्हणजे चंद्र दिसतोय मला, चंद्रासारखा तुकडा आहे तिकडं. तुम्ही त्याच्या पुढे काही नाही हो. जरी बहुतेक म्हणलं तुमचा ती स्वतः नवरा येत नाही, सोडून आले तरी फक्त तिथली तिथंच निघून जातात. ह्या वेळेस तर एसटीने पाठवून दिलं ताईंना. बस यापुढे मला काही बोलायचं नाही. लवकरात लवकर सावध व्हा, नाही तर नवरा तुमच्या हातातून निष्ठून राहू ऐक, शकतो. तुम्ही दोघे उठा, त्यांना चहा पाण्याचं कर. चहा पाणी अजिबात नको. ज्या बाईचा नवरा तिला सोडून जाऊ शकतो अशा बाईच्या हातचा चहा सुद्धा पिणार नाही आम्ही. सोडून नाही गेलेले ते. अहो पण जाऊ शकतात कधी, पण काही सांगता येत नाही. चला चला उठा इथून. दादा मी काय करते, मी आता पटकन मला चहा नको आणि काही नको, मी निघाले बाबा तिकडं. नको अहो पण मी पुरणपोळ्या केल्यात ना. पुरणपोळ्या मी तिकडे जाऊन माझ्या हाताने बनवून खाते, त्याच्या पण मड्याव घालते. पहिल्यांदा मला इथून हलू द्या. चला येऊ का आम्ही? नाही जेवून जा ना. जेवण पण नको आम्हाला. जेवण सध्या वज्र आहे. पोळ्यात स्वयंपाक होता. हा 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 हा. वर्जे वर्जे. वरचे वर. चालेल. येऊ आम्ही. तुमचं दक्षिणा सगळं दक्षिणा. तुम्ही दक्षिण धान्य घेता का? की धान्याची गुणी तुम्हाला नाही? 500 रुपये दक्षिणा घेतो आम्ही. गुणी घेऊन जा तुम्ही. हा ती गुन्हेचा घेऊन. हा चालते, ही कोणी घेऊन जातो आम्ही. हा चालते. कुणाला उचलेला? आणि ऐका ना, हे जेव्हा थोडा आशीर्वाद असू द्या मध्ये मध्ये. हा हा. बाळा जमलं तर होईन बर का लग्न तुझं. स्वतःच्या 2 नाही जमलं तर निदान 4 पायावर तरी उभा राहा. उचला उचला चुटकुलेश्वर. मी ताईंना पोळ्यान ते देते. हा दी सगळं दी तिला. काय ते बजे कुरडे त्या नवऱ्याला घाल म्हणा ती जवळ. तू काय तू स्वतःच्या पाया उभा राहा म्हणलं ना तुला किती तरी. अहो ताई निघाल्या. हा जा जा. येऊ का मी सोडायला तुला? तिथवर सोडतो का? कुठवर? इथं गाव. हा चल चल चल. येऊ का वहिनी? ओ एसटीत बसून द्या. सावकाश जाण फोन करा मला. हा हा. लय हसताय. मग तू आले हसणारच ना. हा मी आल्यावर हसणारच. समोरच हसा फक्त, माग नका हसू. तुम्हाला मी गेल्यावर तसं पण लय बरं वाटतं आहे ना? बरं वाटतं का माणसाला बायको गेल्यावर सोडून? मग कसं वाटतं? एक तरी फोन केला मला महिन्यामध्ये? किती दिवस झाले मी गेले होते? अरे नाही केला. का नाही केला? तुम्हाला तशी पण बायकोची गरजच नाही ना. माझ्या सगळं लक्षात येतंय. बायकोची गरज असली ना तर माणूस फोन करत असतं. बॅलन्स संपला म्हणजे 300 रुपये नाही का तुमच्याकडे बॅलन्स टाकायला? नाही टाकला. आता कुणाला बोलायचंय मला बॅलन्स टाकून फोन? कोणाला म्हणजे? मी आहे ना एवढी मोठी बायको तुमची. तू फोन केलता पण फोन कुठं उचलत होती तेव्हा फोन करायला? अहो पण एकदा केला, 2दा केला, 3ऱ्या 4थ्या वेळेस तर केला, उचललाच असता ना, बोललेच असते ना. पण तुम्हाला फोन फक्त 1दा 2दा करून बंद करायचंय. आता तू फोन उचलत नव्हती, तू म्हणून दुसरीला फोन करायचा आहे ना. दुसरीला कोणाला फोन करू? माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. मला कळतंय किती प्रेम आहे किती नाही ते. नका सांगू मला. मी नसल्यावर बोलायला तुम्हाला काय तवा आहेच ना दुसरी कोणतरी तुम्हाला बोलायला. तसं नाही रे. काय माझं तुझ्यावर खरंच लय प्रेम आहे माहितीये का? हा कसं असं प्रेम? मी माहेरी गेल्यावरती माझ्या माग असे गुण उधळता का कुणासोबत? मला सगळं कळालंय. कळलं ना तुम्हाला? काय सांगते कळालंय तुला नेमकं? हे असले नखरे बंद करा. कोण आहे ना ती सटवी, तिला पण सांगन बरोबर. कोणती सटवी? कोण सटवी म्हणजे जिच्यासोबत फिरता बोलता गुलुगुलू ती असल्यावर तुम्हाला माझी गरज लागत नाही. कोण आहे? आपण कोणती सटवी? तुला कोणी काय सांगितलं? कोणी काय म्हणजे मला सगळं कळतंय. तुम्ही नाही सांगितलं म्हणून काय झालं? तुम्ही बायकोशिवाय महिना 1.5 महिना राहूत कसं शकता? मग मला बाजूला तुम्हाला दाखवते बरोबर कसं काय असतंय ते. तुम्ही मी सोडून कसं काय तुम्ही बाहेर? तुमचं कसं काय चालू? हा
तुमची अरे बाहेर नजर कोण गेलीच कोण म्हणलं कशी तुला काय? बाहेर हा? कोण म्हणजे बाबा तुम्ही इकडे काय करता अहो, बाबा नाही, मी त्याचा जोडीदार आहे शाळेतला. हा? हा. शाळेतला जोडीदार आणि तुम्ही तर आता आमच्या तिकडे आले होते. अहो वहिनी, मी तुम्हाला आज पाठवले होते त्यांनीच पाठवलं होतं. त्यांनी पाठवलं का? अहो वहिनी, मला एक सांगा, तुमचा हा नवरा आहे, तुम्हाला आवडतोय, त्याला तुम्ही आवडताय, मग तुम्ही सारखं का माहेरी जाताय? इकडं कुणी बघायचं बरं त्याचं? 2-2 दिवस उपाशी आहे, ना कपड्याला चव ना तोंडाला चव त्याच्या. बघा आंघोळ्या तरी केल्यात का त्यांनी? बघ माझं किती प्रेम आहे तुझ्या, म्हणून त्यांना पाठवलं आणि तुला खरं सांगू लावायला. का, आम्हाला तो म्हणत होता की तुमच्याशिवाय त्याला अजिबात करमत नाही. अहो अक्षरशः तो आहे ना वैतागून काय काय करायला निघला होता माहिती आहे का? पण आम्ही त्याला थांबवलं, म्हणलं काही करून वहिनींना आज घेऊन येतो मी, आणि असं काहीतरी करतो की वहिनी परत सारखं माहेरीच पाळाले नाही पाहिजे. माझ्याकडून चुकलं जरा. नाही आता नाही जाणार सारखी माहेरी. कसं आहे वहिनी, आणि जरी गेले तरी ह्यांना घेऊन जाईन सोबत. हा, तुम्ही किती झालं तरी आता तिथं पाहुणे 2 दिवस 4 दिवस कामानिमित्त थांबा, पण काम नसलं तर नवऱ्याकडे पण थोडं लक्ष देत जा. हा हा. सुकून चाललो ना पार मी. नाही आता नाही. मला वाटलं खरं खरंच ह्यांचं लफड आहे का काय, मी पळतच आले. अहो तेच सांगायला आम्ही आलोय. चला चहा वगैरे काय घेणार? नाही, चला तू चल, तुला काम आहे बा. चल, चल, चल. आलो बाहेर आलो.